तर हाय मित्रांनो, आता मी सातारा हायवेहून ह्याला चाललो आहे आपल्या पंढरपूरला. आता तिकडनं काय माल लोड होईल तिकडनं बघू आता काय होणार आहे काय नाही. अगदी सुंदर असं वातावरण, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आपण थोडंसं फिरलंच पाहिजे, बरोबर. आणि एकदा बाकीचं बघू, पुढं बघूया आता कुठं गाडी आपण लोड करतोय काय करतोय ते सांगेलच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अशा प्रकारे जो हायवे आहे मधला, पंढरपूर आणि फलटणचा मधला जो हायवे नवीन झाला आहे, अगदी रोड म्हणजे असा मस्त आहे ना, सॉफ्ट रोड एकदम, म्हणजे भारी वाटतं त्या रोडला. अतिशय ट्रॅफिक वगैरे काय नाही मिळालं, असा रोड पाहिजे, म्हणजे त्यावेळेस तो ड्रायव्हर माणूस खुश राहील, बरोबर. आता उगीच ते ब्रेक दाब क्लच दाब हे ते सगळं सिटीतनं व्हायचं, ड्रायव्हर चिडचिड होती, बाकी काही नाही. तर अशा प्रकारे चला आता पुढचा बघा, रोड किती छान आहे, अगदी असं मस्त आहे, एकदम असं भारी वाटतंय बघ. बाकीचं पण वातावरण तुम्ही बघितलंच आहे आता, एकदम व्यवस्थित वाटतं, काय अडचणच नाही. असं असेल तर रात्रंदिवस ड्रायव्हर भाऊ वैतागणार आहे, माझे सगळे बांधव. अशा प्रकारे आता मी पोहोचतोय बघा एका ठिकाणी. हे बघा मागचं वातावरण कसं आहे, आम्ही तिकडं फिरलो थोडं. हां, हे बॅक साईड बघा, एकदम अगदी छान वाटलं बघा. कसं वाटलं तुम्हाला वातावरण सांगा बरं. हां, बाकीचं तिकडे खाली करायला गेलो होतो मी, त्या बॅक साईड. हे बघा इकडे हो. मग तिकडनं निघलो पुढं थोडं थांबून, तर अगदी असं सुंदर वातावरण झालं होतं. हे बघा पुढं इकडं आलो.